या ठिकाणी खूप साऱ्या शेतकऱ्यांनी सोलरसाठी ऑनलाईन अर्ज केला होता। काही शेतकऱ्यांचे या ठिकाणी यादीमध्ये नाव आलं। आता ह्या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांनी अर्ज केला आणि तुमचं नाव ह्या यादीमध्ये आलं का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने चेक करू शकता। आज आपण सोलरची यादी ह्या ठिकाणी कशी डाउनलोड केली जाते किंवा तुमच्या गावामधील तुमचं नाव आलं की नाही, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती सोलर योजना मंजूर झाल्या किंवा कोणकोणत्या व्यक्तीला या ठिकाणी मंजूर झाल्या, किती HP तुम्ही या ठिकाणी सोलरसाठी अप्लाय केला होता, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी आपण बघणार आहे सोलर यादी लिस्ट कशी डाउनलोड करायची ते पण तुमच्या गावामधील। चला तर ह्या ठिकाणी तुम्ही सर्वप्रथम रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता। चला तर ह्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारचा इंटरफेस हा दाखवला आहे। सर्वप्रथम ह्या ठिकाणी तुम्हाला एक लिंक दिली जाणार आहे। सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थितरित्या बघा, ही लिंक आहे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन सुद्धा मध्ये तुम्हाला ही वेबसाईट दिली जाणार आहे। चला तर ह्या ठिकाणी सर्च ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे। तर सर्वप्रथम ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे वेबसाईट हे दाखवले जाणार आहे। तर या ठिकाणी तुमचं जे राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, त्याच्यानंतरला तुमचा तालुका, त्याच्यानंतरला या ठिकाणी पंपाची कॅपॅसिटी वगैरे किती आहे, तर त्याच्यानंतर या ठिकाणी वर्ष तुम्हाला या ठिकाणी टाकायचे। चला तर सर्वप्रथम या ठिकाणी बघा जे राज्य या ठिकाणी दिले, तर या ठिकाणी महाराष्ट्र महावितरणच्या माध्यमातून कधी तुम्ही अर्ज केला असाल तर हे ऑप्शन निवडा। महाराष्ट्रामध्ये मेडाच्या ऑप्शनच्या माध्यमातून कधी सोलरसाठी अर्ज केला असेल तर या ठिकाणी तुम्ही निवडू शकता। चला तर आपण महाराष्ट्रामध्ये महावितरणच्या सहाय्याने सोलरसाठी अर्ज केला तर ऑप्शनवर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी पंपाची कॅपॅसिटी, तर या ठिकाणी तुम्ही किती HP साठी अर्ज केला होता, तर या ठिकाणी आपण 3 HP साठी अर्ज केला हे पकडूया। त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला लिस्ट चेक करायची आपल्याला चालू 2024ची, तर हे 2024 हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला गो या ऑप्शनवरती तुम्हाला सगळी माहिती टाकल्याच्या नंतरला गो या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरला त्याचं नाव या ठिकाणी दाखवणार आहे, त्याच्यानंतरला डिस्ट्रिक्ट या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे, त्याच्यानंतरला तुमचा तालुका, त्याच्यानंतरला गाव, त्याच्यानंतरला 2024 या ठिकाणी दाखवण्यात, त्याच्यानंतरला पंपाची कॅटेगरी आहे, ठीक आहे। 3 HP साठी अप्लाय केलं तर या ठिकाणी 3 HP, त्याच्या DC पंप टाईप या ठिकाणी DC आहे। अशा प्रकारे तुम्हाला नावं दाखवण्यात आहे। तर या ठिकाणी खूप सारे पेज आहे, तुम्ही एक पेज या ठिकाणी नेक्स्ट करू शकता। आता ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे, त्याच्यानंतरला फार्मर नंबर, ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी अर्ज केला होता त्या व्यक्तीचं त्या शेतकऱ्यांचं नाव या ठिकाणी दाखवत आहे। सगळी काही कॅटेगरी सगळी काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ शकता आणि आपलं नाव चेक करून या ठिकाणी तुम्ही पात्र। तर अशा प्रकारचे शेतकरी असेल ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी सोलरसाठी अर्ज केला तर तुम्ही तुमच्या गावाची या ठिकाणी अशा प्रकारे लिस्ट ही चेक करू शकता।